नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पूरसदृश्य स्थिती आहे. 99 मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र पाण्याखाली गेलेला आहे. सो या धर्तीवरती बऱ्याचशा एक्झाम सरळ सेवेच्या पोस्टपोन झाल्या आहे. मात्र एमपीएससीने कालच एक नोटीस दिली होती की तुम्ही राज्यसेवेचं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. मुलांच्या मनात धास्ती होती की एक्झाम होणारच म्हणजे, पण ज्या ठिकाणी पूरसदृश्य स्थिती आहे त्या ठिकाणी मात्र एक्झामचे चिन्ह जरा वाईट दिसत होते. त्या मुलांना एक्झाम देताच येणार नव्हती, कारण सगळं पाण्याखाली गेलं होतं. या धर्तीवरती एमपीएससीने आज नवीन प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे आणि ह्या प्रसिद्धी पत्रकामध्ये दोन्ही एक्झाम म्हणजे एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 आणि एमपीएससी कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षा 2025 दोघांच्याही तारखा बदललेल्या आहेत. सो ही तुमच्या आमच्यासाठी जरी चांगली गोष्ट आहे, पण खरं म्हणजे गरजेची होतीच. म्हणजे आनंदाची म्हणा, तुम्हाला अभ्यासाला वेगळा वेळ मिळतो, अजून वेळ मिळतो, हा तर मुद्दा आहेच बाजूला. पण ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य स्थिती आहे तिथलं तुम्ही लक्षात घ्या, ट्रान्सपोर्टेशन सगळं विस्कळीत आहे. त्या मुलांचं पुस्तक, दप्तर, त्यांचं राहण्याचं ठिकाण, अभ्यासाचं ठिकाण सगळं विस्कळीत झालेलं आहे. सो काय म्हणजे आपण इंटरनेटची सुविधा पण विस्कळीत आहे, हॉल तिकीट डाउनलोड करता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये एमपीएससीने हा निर्णय घेतलेला आहे. खरंच हा चांगला निर्णय, सगळ्यांनी याचं स्वागत केलं पाहिजे. आणि अभ्यासाला जास्त वेळ मिळतो म्हणून तुमचा हा जो फ्लो आहे, जो टेम्पो आहे तो कंटिन्यू ठेवा, वाढवा अजून, आणि याचा फायदा करून घ्या. मग डेट काय बदल झाली थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. बघा, हे प्रसिद्धी पत्रक आलंय 26 सप्टेंबर 2025, आजच आलंय. शुद्धी पत्रक आहे, त्यात सांगितलंय परीक्षेच्या आयोजनाच्या सुधारित दिनांकाबाबत. मग यामध्ये त्यांनी दोन्ही एक्झाम दिलेले बघा, महाराष्ट्र नागरिक सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 आणि ही दुसरी जाहिरात आहे. जाहिरात क्रमांक 12/25 आणि 18 मार्च 2025. आता ही दिली एक जाहिरात, पण खाली देताना मात्र दोन्ही तारखा त्यांनी दोघा एक्झामच्या तारखा बदलल्या असं सांगितलंय. मग त्यात यांनी इंट्रोडक्शन काय केलेलं आहे, त्यांनी सांगितलंय की 37 जिल्ह्यांमध्ये 524 उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती, 28 तारखेला घेण्यात येणार होती. तथापि राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील विविध गावांचा, तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला असून अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने दिनांक 26 सप्टेंबर 2025 अन्वये केलेल्या विनंतीनुसार प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे. शासनाने, महाराष्ट्र शासनाने सांगितलं एमपीएससीला आणि एमपीएससी निर्णय घेतलाय. काय निर्णय घेतलाय तर तुमची जी एक्झाम होती, ओल्ड एक्झाम बघा, तुमची राज्यसेवेची डेट काय होती, 28 नोव्हेंबर होती. आता ही 28 नोव्हेंबर नसून याची नवीन डेट त्याने दिली आहे 9 नोव्हेंबर 2025 ला तुमची राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे, सुधारित दिनांक. आता प्रश्न आहे तो, मग सर 9 तारखेला कंबाईन ग्रुप बी ची एक्झाम होती ना, मग ते पण सांगितलं त्यांनी. काय 9 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणारी पूर्वनियोजित महाराष्ट्र गट ब राज्यपत्रित पूर्व परीक्षा 2025 सुधारित दिनांक शुद्धी पत्रकाद्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. म्हणजेच आता त्यांनी जाहीर केलेली एकच डेट आहे, राज्यसेवेची पोस्टपोन झाली आहे. 28 नोव्हेंबर ऐवजी ती आता 28 सप्टेंबर ऐवजी ती 9 नोव्हेंबरला होणार आहे. आणि कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप बी 2025 पूर्व परीक्षा 9 नोव्हेंबरला होणार होती, त्याची डेट त्यांनी दिलेली नाही, त्याची डेट ते कळवणार आहे. सो आता प्रश्न परत येतो की सर आम्ही हॉल तिकीट डाउनलोड केलेलं आहे, मग हेच हॉल तिकीट आम्ही वापरायचं का? या संदर्भात या 7 दिवसामध्ये एमपीएससी आपल्याला अपडेट देईल. ते अपडेट मी तुम्हाला या चॅनलवरती नक्की देईल. दुसरा मुद्दा, सर मग कंबाईन ग्रुप बी ची पूर्व परीक्षा कधी होईल त्याचाही अपडेट या आठवड्याभरात एमपीएससी देईल, ते पण मी अपडेट देतो. सध्या तरी राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी 1 आठवडा विराम करायचा आहे, परीक्षा होणार नाही, ती 9 नोव्हेंबरला होईल. कंबाईनच्या विद्यार्थ्यांची डेट ते कळवतील. मग तुम्ही म्हणाल सर पुढच्या रविवारी होईल का, अजून त्याच्याबद्दल काही सांगितलंय का, नाही. सो कधी होण्याचे चान्सेस आहे, ह्या एक्झाम नंतर पुढच्या डेट बऱ्याचशा एंगेज आहे. म्हणजे बाकीच्या ज्या एक्झाम आहे ना, सरळ सेवेच्या किंवा इतर एमपीएससीच्या एक्झाम आहे त्याच्यामुळे ते एंगेज आहे. 28 तारीख सुद्धा एंगेज आहे. सो ही एक्झाम कधी होऊ शकते, एमपीएससीची डेट आली की तुम्हाला कळवतो. सो विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास कंटिन्यू ठेवा. आता जी सुधारित डेट आहे त्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 9 नोव्हेंबर आहे आणि कंबाईनची अजून डेट आलेली नाही. ओके, सो परत एकदा तुम्हाला अभ्यासासाठी ऑल द बेस्ट. अभ्यास कंटिन्यू ठेवा. धन्यवाद.